ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. पुणे शहर टपाल विभागातर्फे दिनांक 14 जुलै रोजी यशदा सभागृह बाणेर रोड पुणे येथे महिला सन्मान बचत पत्र यांचे खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात महिला सन्मान बचत पत्र विशेष मोहीम आणि महादेव कोळी जमातीवरती भारतीय डाक विभाग पुणे रिजनद्वारे विशेष आवरणाचे अनावरण माननीय श्री रामचंद्र जायभाये पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माननीय श्री प्रकाश जावडेकर, माननीय आमदार पर्वती मतदारसंघ श्रीमती माधुरी मिसाळ, आयकर आयुक्त पुणे श्री संग्राम गायकवाड, निर्देशिका डाक सेवा पुणे श्रीमती सिमरन कौर सर्व उपस्थित होते. देशातील महिलांची आर्थिक समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे पोस्टल रिजनने दिनांक 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 31,615 महिला सन्मान बचत पत्र खाती उघडली आहेत, ज्याची गुंतवणूक सुमारे 237 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे शहर पूर्व विभागाने महिला सन्मान बचत पत्र खाते उघडण्यासाठी दिनांक 23 जून 2023 ते 26 जून 2023 पर्यंत 3 दिवसांची विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 10,430 खाती उघडली. याची गुंतवणूक रक्कम 39 कोटीपेक्षा जास्त आहे. आज आपण या महिला सन्मान पोस्ट ऑफिसच्या कार्यक्रमास मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानते. हा कार्यक्रम मला आपले डॉक्टर अभिजित इचके सर आले होते आणि त्यांनी मला सांगितलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि मला सांगायला जावडेकर साहेब एक वाटेल की जेव्हा ते माझ्याकडे आले सांगायला तर मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं हे असताना तुम्ही ही पोस्टिंगमध्ये खुश आहात का? तर ते म्हणले मी ही पोस्टिंग मागून घेतली आहे कारण मला कुठेतरी जाऊन लोकांच्यात सोशल काम करायची हे वाटली आणि मला त्याच्यामुळे खूप अभिमान वाटला की असं पण आज नेतृत्व तरुण आपल्याकडे आहेत. मुळामध्ये आपण ही जी योजना करतोय ही महिला सन्मान योजना आहे. एकदा मोदीजींनी सांगितलं होतं एका कार्यक्रमामध्ये, आपण 2-3 वक्ते म्हणले की महिला सबलीकरण, डॉक्टर महिलेला सबलीकरणाची गरज नाही असं मला वाटतं, ती सबलाच आहे, ती सबलाच आहे. आणि त्यामुळे मोदीजींनी सांगितलं होतं की त्या सबलेला सन्मानपूर्वक जे काय देता येईल ते द्या कारण ती अबला असती. तुम्ही बघा की कोविडच्या काळामध्ये कितीतरी घरामध्ये नोकऱ्या गेल्या, पैसे नव्हते, अशा काळामध्ये हीच महिला होती की जिने घरं सांभाळली. आज हमने 2 स्पेशल कवर्स रिलीज किए हैं. एक हमने महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट के ऊपर स्पेशल कवर रिलीज किया है और हमने एक महादेव कोली ट्राइब के ऊपर स्पेशल कवर रिलीज किया है. इसके अलावा आज हमने बहुत सारे कस्टमर्स को जिन्होंने महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट लिया है डिपार्टमेंट ऑफ पोस्ट की तरफ से, उनको भी एक टोकन सर्टिफिकेट हैंड ओवर किया है. और साइमल्टेनियसली जो हमारे भारतीय डाक के पुणे सिटी ईस्ट और वेस्ट डिवीजन के कुछ कर्मचारी हैं जिन्होंने बहुत सारी मेहनत की है और बहुत अच्छे नंबर्स लाए हैं इन टर्म्स ऑफ महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट, उनको भी यहाँ पर आज फेलिसिटेट किया गया है. तो भारतीय डाक हमेशा ही आप जितने भी हमारे कस्टमर्स हैं उनकी रिक्वायरमेंट्स को ध्यान में रखते हुए हमेशा ही अपने आप को ट्रांसफॉर्म करता रहता है. अभी हमने 2012 की आईटी मॉडर्नाइजेशन प्रोजेक्ट में अपने आप को पूरी तरह से कोर बैंकिंग सोल्यूशन और कोर इंश्योरेंस सोल्यूशन में ट्रांसफॉर्म किया. 2008 और 9 में हमने प्रोजेक्ट आरओ के तहत हमारा लुक एंड फील बाय एंड लार्ज ट्रांसफॉर्म किया. जब आपने हमारा लोगो में चेंज देखा है वो 2008 और 9 के प्रोजेक्ट आरओ में हुआ है.
पहला जो लैंडमार्क हुआ था 1 लाख सर्टिफिकेट करने का ऑल इंडिया में, तब हम 5,000 पे थे। मतलब पुणे रीजन का कंट्रीब्यूशन तब 5% था। और आज जब ऑल इंडिया में 11 लाख सर्टिफिकेट हुए हैं तो पुणे रीजन का कंट्रीब्यूशन 31,000 है। और इसमें पुणे सिटी ईस्ट और वेस्ट दोनों डिवीजन ने बहुत अच्छा काम किया है। और खास करके सबसे बड़ा कंट्रीब्यूशन तब आया जब जावड़ेकर साहब से हमने रिक्वेस्ट किया था कि आप इस कार्यक्रम को आशीर्वाद दें, और अभिजीत इनसे मिलके आए कि 10,000 सर्टिफिकेट, 5,000 सर्टिफिकेट की बात हुई, लेकिन उसमें इसको हमने बढ़ा करके 10,000 किया। और 10,000 सर्टिफिकेट 3 दिन में आप सभी की मेहनत से पूरे हुए। तो मैं जावड़ेकर साहब का बहुत धन्यवाद करूंगा और अभिजीत और ईस्ट डिव्हिजन की टीम को बहुत बधाई दूंगा। एवढ्या पॅशनने इम्प्लिमेंट केली जाते आणि त्यात एवढे सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या सगळ्यांचा इथं सत्कार केला जातो हे बघताना मला खूपच आनंद झाला। कारण मी पण दुसऱ्या एका शासकीय विभागामध्ये काम करतोय आणि शासनाचं काम करताना जे काही अदरवाईज आपले जे काही आकडेवाऱ्या टार्गेट्स वगैरे असतात त्याच्या पुढे जाऊन त्याच्याशी काहीतरी एक जिव्हाळ्याचं नातं जोडून एवढ्या तळमळीनं काम केलं जाणं हे तशी दुर्मिळ गोष्ट आहे आणि ते बघायला मिळाल्यामुळे खरंच मला आनंद झाला। आणि दुसरं म्हणजे मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या। म्हणजे कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना मला स्टॅम्प कलेक्शनचा माझा छंद होता, हॉबी होती। आणि तेव्हा आम्ही नवीन जेव्हा स्टॅम्प्स यायचे तेव्हा आमच्या पोस्टामध्ये नेहमी फेऱ्या व्हायच्या आणि त्यात जे काही फिलॅटेलिक असोसिएशनचे लोक होते त्यांच्याशी संबंध असायचा। खूप तेव्हा त्याच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचं प्रेम होतं आणि खरंच तेव्हा त्या काळामध्ये पोस्टाचं प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक नागरिकाशी एक ऑर्गॅनिक असा एक जैव संबंध असायचा। प्रत्येक जण त्याच्याशी जोडला गेलेला असायचा आणि आम्ही स्टॅम्प्स गोळा करताना वेगळ्या पद्धतीने जोडले गेलेलो होतो। पोस्ट के बदलाव की एक बहुत ही रंजक कहानी है, सच्चाई है। 2014ला मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यावर त्यांनी प्रत्येक खात्याचा विस्तृत आढावा घ्यायला सुरुवात केली। त्यावेळेला 2-2 खात्यांचा दररोज आढावा घ्यायचे। तर माझ्याकडे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग म्हणजे रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र हे होतं आणि रविशंकर प्रसाद यांच्याकडे पोस्ट, कम्युनिकेशन, टेलिफोन हे सगळं होतं। त्यामुळे आम्हाला दोघांना आमचे 2 सेक्रेटरी, प्रधानमंत्री आणि त्यांचे 2 सेक्रेटरी, आणि 4-4 तास एकेका विषयाची चर्चा केली। त्या दिवशी मी विसरूच शकत नाही अजून। त्यांनी सांगितलं कि डाकिया सबसे विश्वसनीय आज व्यक्ति है देहात में। लेकिन अब लोग ईमेल आ गया, टेक्नोलॉजी बदल गई, व्हाट्सएप हो गया, सब हो गया, तो अब कोई डाक भेजने वाले ज्यादा नहीं है। टेलीग्राम से भी एसएमएस ज्यादा फास्ट पहुंचता है, तो कौन करेगा? तो इसलिए त्यांनी सांगितलं की म्हणून पोस्टाला आता नवं काम शोधलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे। पोस्ट प्लस प्लस। आता संग्राम गायकवाडांनी सांगितलं की आम्ही पोस्टाचे स्टॅम्प गोळा करायचो। नवी कल्पना प्रधानमंत्र्यांनी सांगितली की थीमॅटिक खूप तिकीटं काढा दरवर्षी, बर्ड्स, ॲनिमल्स, फेस्टिवल्स, म्हणजे वेगवेगळे थीम्स घेऊन त्याचं काढा। कारण जगभर सगळ्या देशांचे असे स्टॅम्प गोळा करणारे कोट्यवधी लोक आहेत। म्हणजे हा विक्री आहे। आणि आता आपलं पाहिलं असेल तुमचं स्टॅम्प विक्रीतून येणारे पैसे हे खूप चांगल्या प्रमाणावर वाढ झाली, हा त्याचा परिणाम आहे। All the staff members who have done well and motivate them to do well even in future. And another purpose was to give wide publicity to this new scheme that has been launched
by inviting members of press and also customers and agents and other people, so that the scheme which is newly launched is spread to every household and we can increase the number of women who take this certificate. So that was our purpose. I think it will be solved by the success of this program. I would like to extend a heartfelt thanks to Shri Prakash Javadekar ji, Honorable Member of Parliament Rajya Sabha, for taking the time out and attending this function. His words of inspiration has filled us with enthusiasm and it will stay with us for a long time. We will practice his advice and we will reach new heights in our work. I would like to thank Madam Madhuri Missal, who is Honorable MP, for gracing the function. She had to leave, but her words will stay with us and will encourage us to do well in future also. I would like to thank Shri Sangram Gaikwad, Commissioner Income Tax Pune, for his presence in the function. He shared his experiences of working in the service and encouraged us to excel in our work as well. I'd like to extend a warm thanks to Shri R.K. Jabhai Sir, Postmaster General Pune Region, for always inspiring and guiding us to do good work in all spheres of service. I would like to thank Ma'am Simran Kaur, Director Postal Service Pune Region, for understanding all our needs, and she's always helping us in all possible ways to do better in each and every drive. Thank you, ma'am. I would like to thank staff members of Pune City West and East Division for coordinating so well and coming together to organize this function. All the employees worked very hard with a lot of conviction to reach the numbers that we have reached. So I want to thank all the employees. I want to thank all the agents, the customers, philatelists, members of media who have come to grace the function. Thank you for coming.